नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। विश्ववंदनीय विश्वशांतिदूत प्रज्ञा शील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध, ज्या तथागतांनी संपूर्ण मनुष्य प्राण्यांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी ज्या सद्धम्माची निर्मिती केली, असा सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आज या मंगलमय प्रसंगी अत्यंत महत्त्वपूर्ण उपदेश आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी देण्याचा प्रयत्न करतो। आजचा हा जो दिवस आहे, आजचा हा दिवस अर्थात आषाढ पौर्णिमा, गुरुपौर्णिमा सुद्धा या दिनाला, या दिवसाला संपूर्ण जग संबोधत असते आणि त्यामुळे आजची ही पौर्णिमा आहे। बौद्ध साहित्यामध्ये या पौर्णिमेचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। आजचा दिवस संबंध जगामध्ये, केवळ भारतामध्येच नव्हे तर संपूर्ण या विश्वामध्ये, जगामध्ये अत्यंत सन्मानपूर्वक, अत्यंत थाटामाटाने आणि अत्यंत उत्साहपूर्वक हा दिवस आज संपन्न होत आहे। कारण ही जी आषाढ पौर्णिमा आहे, ही आषाढ पौर्णिमा बौद्ध साहित्यामध्ये विविध प्रकारचं महत्त्व घेऊन आलेली आहे। आजच्या या मंगलमय दिनी आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी आषाढ पौर्णिमेचं महत्त्व, म्हणजे आजच्या दिवसाचं नेमकं काय महत्त्व आहे, आजच्या दिवशी बौद्ध साहित्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत, याचं थोडक्यामध्ये विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतो। शांत चित्ताने आपण जर या धम्मदेशनेला श्रवण केलं तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये अत्यंत महान आणि असीम असं एक आपलं पुण्यकर्म होणार आहे, कुशल कर्म होणार आहे। आणि आजची ही जी पौर्णिमा, आषाढ पौर्णिमा, ही आषाढ पौर्णिमेला आपण बघतो की राजा सिद्धोधन आणि महामाया यांचा विवाह होऊन अनेक वर्ष म्हणजे लोटले होते। कपिलवस्तूंचा राजा सिद्धोधन हा त्या काळामध्ये राजा होता आणि राजा असल्या कारणाने ते अत्यंत सुखपूर्वक असं जीवन जगत होते। परंतु भगवंत असे म्हणतात की संसारिक लोकांसाठी संतती सुख हे सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। ज्या लोकांना संतती म्हणजे अर्थात मुलं बाळ नसतात, तर ते लोक भौतिक त्यांच्याकडे कितीही जरी धन असेल, भौतिक त्यांच्याकडे कितीही जरी धन असेल तर ते सुखी आणि समृद्ध नसतात, समाधानी नसतात। परंतु संतती जर असेल, भौतिक धनासोबत सोबत संतती जर असेल, तर संसारिक जीवनातील लोकांसाठी तो एक आनंदाचा क्षण असतो। आणि त्यामुळे राजा सिद्धोधन यांच्या घरी महामायेच्या द्वारा म्हणजे त्यांना संतती प्राप्त होत नाही। आणि अनेक दिवस लोटल्यानंतर पूर्वीच्या काळामध्ये शाक्य लोक, त्यांच्याकडे विपुल अशी शेती असल्यामुळे असं म्हटलं जातं 1000 नांगर एका वेळेस त्यांच्या शेतामध्ये चालत असत। यावरून आपण अंदाज काढू शकतो की त्यांच्याकडे किती शेती असेल। 1000 नांगर चालतील एवढी शेती राजा सिद्धोधन यांच्याकडे होती। आणि शेतकरी लोक पूर्वीच्या काळामध्ये वप्रमंगल नावाचा एक उत्सव संपन्न करत असत। यावेळेस महामाया आपल्या पतीला अर्थात राजा सिद्धोधन
यांना असं म्हणते की महाराज, हा जो वप्रमंगल नावाचा उत्सव आहे, जो आपण दरवर्षी अत्यंत सन्मानाने, अत्यंत थाटामाटाने संपन्न करत असतो, ज्या उत्सवामध्ये नाचगाणे सुद्धा असतात, त्या उत्सवामध्ये मद्य सेवन सुद्धा असतं किंवा अन्य प्रकारचे जे काही सांस्कृतिक कार्यक्रम असतील तर ते सांस्कृतिक कार्यक्रम त्या उत्सवामध्ये असतात. परंतु महामाया यावेळेस राजा सिद्धोधन यांना विनंती करते की महाराज, म्हणजे हा यावेळचा जो उत्सव आहे, यावेळचा उत्सव आपण कुठल्याही प्रकारचं मद्य सेवन असेल, नाचगाणे असेल किंवा अन्य प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम असतील ते न करता अत्यंत धार्मिक स्वरूपामध्ये हा उत्सव आपण संपन्न करावा. आणि 7 दिवसापर्यंत महामाया असं म्हटलं आहे की उपोषशिलाचं धारण करत असते, उपोषशिलाचं आचरण करते. आणि उपोषशिलाचं आचरण करून 8व्या दिवशी 6 करोड सुवर्ण मुद्रा जे गोरगरीब, अनाथ, असह्य जे लोक असतात त्या लोकांना ती दान करत असते. आणि त्या रात्री असं म्हटलं आहे, साहित्यामध्ये असा उल्लेख आहे की महामाया आणि राजा सिद्धोधन यांचा सहवास होतो. आणि सहवास झाल्यानंतर महामाईला एक स्वप्न पडते असं म्हटलेलं आहे. महामाईला एक स्वप्न पडते आणि त्या स्वप्नामध्ये महामाया एक सुंदर पांढरा शुभ्र हत्ती महामाईच्या स्वप्नामध्ये येतो. आणि स्वप्नामध्ये आल्यानंतर तो महामाईला म्हणतो की हे माता, या सृष्टीवरती माझा शेवटचा जन्म आहे, तू माझी माता होण्यास तयार आहे का? अशा प्रकारे म्हटल्यानंतर महामाया स्वप्नामध्ये हो म्हणते. पुन्हा असं म्हटलं आहे की स्वप्नामध्ये महामाईला असं जाणवतं, ती असं बघते की चतुर्दीपकालिक ज्या काही देवता आहेत त्या चतुर्दीपकालिक देवता महामाईला मंचकासह उचलतात आणि मानस सरोवराकडे घेऊन जात असतात. तिथे तिला स्नान घालतात, सुगंधित द्रव्याने, फुलाने, फळाने, अशा प्रकारचं जे काही म्हणजे ते वातावरण असते त्या वातावरणामध्ये अत्यंत रमणीय अशा त्या परिसरामध्ये तिला आंघोळ घालतात, तिला सजवतात. ज्याप्रमाणे एखादी नववधू म्हणजे सजत असते अगदी तशा प्रकारे महामाईला त्या देवता सजवत असतात असं म्हटलेलं आहे. आणि त्यानंतर हा जो काही सर्व वृत्तांत महामाईला स्वप्नामध्ये दिसल्यानंतर जेव्हा सुमेध नावाचा बोधिसत्व म्हणतो की तू माझी माता होणार आहे का, महामाई अत्यंत आनंदाने म्हणते हो. आणि लगेच तिचा स्वप्न म्हणजे भंग पावते. आणि स्वप्न भंग झाल्यानंतर महामाईला ते जे काही स्वप्न आहे त्या स्वप्नाचा अर्थ नीट समजत नाही. ती राजा सिद्धोधन यांना सकाळी सकाळी सांगते. राजा सिद्धोधन यांना सुद्धा त्याचा नीटसा अर्थ समजत नाही. आणि मग त्या काळामध्ये एक प्रथा होती, पद्धत होती की भविष्य म्हणजे करण्याची, लक्षण गुणावरून भविष्य सांगल्या जात असे किंवा प्रसंगावरून भविष्य सांगल्या जात असे. आजही लोक सांगतात, पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा सांगत होते. तर 8 ब्राह्मणांना त्या ठिकाणी राजा सिद्धोधन आपल्या गृही राज दरबारामध्ये बोलवत असतो. आणि त्या 8 ब्राह्मणांना दरबारामध्ये बोलवल्यानंतर त्यांना यथेच्छ भोजन दिलं जातं, त्यांना दान कर्म केलं जातं, त्याचा सन्मान केला जातो. आणि मग सर्व रात्रीच्या स्वप्नाचा वृत्तांत त्या ब्राह्मणाला ते सांगत असतात. तर ते ब्राह्मण जेव्हा तो वृत्तांत ऐकतात आणि ऐकल्यानंतर म्हणतात की महाराज, अत्यंत आनंदाची गोष्ट आहे महाराज, आपण प्रसन्न व्हायला पाहिजे, कारण आपल्या घरी अशा प्रकारच्या एका बाळाचा जन्म होणार आहे. तो जर संसारामध्ये राहिला तर तो चक्रवर्ती सम्राट बनेल आणि तो त्याने जर ग्रहत्याग केला तर या जगातील अज्ञान अंधकार नष्ट करणारा सम्यक संबुद्ध बनेल. अशा प्रकारे 2 प्रकारची भविष्यवाणी त्या ठिकाणी सांगतात. त्यामध्ये कौंडिन्य नावाचे ब्राह्मण असतात, तरुण असतात. ते असं म्हणतात की केवळ माझ्या ज्ञानाला अनुसरून या ठिकाणी हे जे बाळ आहे सिद्धार्थ, तर ते सिद्धार्थ बाळ सम्यक संबुद्ध बनेल निश्चित, अशा प्रकारे तो भविष्यवाणी करतो असं म्हटलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारची भविष्यवाणी त्यांची होत असते. आणि ज्या दिवशी म्हणजे महामाईला स्वप्न पडतं आणि स्वप्नामध्ये महामाईच्या उजव्या कुशीमध्ये असं म्हटलं आहे की सुमेध नावाचा बोधिसत्व प्रवेश करत असतो. म्हणजे महामाईच्या गर्भामध्ये आजच्या दिनी, या आषाढ पौर्णिमेच्या दिनी सुमेध नावाचे बोधिसत्व गर्भामध्ये प्रवेश करतात. आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वपूर्ण अशी एक घटना आषाढ पौर्णिमेच्या दिनी घडलेली आहे. त्यानंतर तो बोधिसत्व जन्मास येतो. त्याचं नामकरण सिद्धार्थ असं ठेवण्यात येतं. गौतम त्यांचं गोत्र असते म्हणून त्यांना सिद्धार्थ गौतम अशा प्रकारे संबोधले जाते. साहजिकच आहे, तो युवराज असतो, राजाचा मुलगा असतो आणि अत्यंत लाडाने त्याचा सांभाळ केला जातो.
परंतु सिद्धार्थ गौतमाची जी वृत्ती आपण बघतो लहानपणापासून ती अत्यंत करुणामय होती, अत्यंत दयामय होती. संपूर्ण प्राणी मात्रावरती आपण मंगल मैत्रीची भावना केली पाहिजे, संपूर्ण प्राणी समान आहे अशा प्रकारची भावना सिद्धार्थ गौतमाच्या मनामध्ये होती. आणि त्यांचा मग विवाह होतो. यशोधरा नामक अत्यंत सिलवान, अत्यंत सदाचारी, अत्यंत गुणवान अशा प्रकारे जी की पंचकोशीमध्ये सदाचारी स्त्री म्हणून गणल्या जात असते अशा प्रकारच्या सुंदर स्त्रीसोबत सिद्धार्थ गौतमाचा विवाह होतो. विवाह झाल्यानंतर त्यांना राहुल नावाचा एक पुत्र सुद्धा होत असतो. त्याच्यानंतर अत्यंत सुखपूर्वक सिद्धार्थ गौतम म्हणजे सांसारिक जीवन जगत असतो. वयाच्या 20व्या वर्षी शाक्य लोकांची एक पद्धती असते, एक प्रथा असते की ज्यांचं वयाचं 20 वर्ष असते तर वयाच्या 20 वर्षाचा तरुण शाक्य संघामध्ये प्रवेश करत असतो, जेणेकरून आपल्या देशाचं संरक्षण व्हावं. आणि त्यामुळे मग सिद्धार्थ गौतम सुद्धा संघामध्ये प्रवेश करत असतो. संघामध्ये प्रवेश केल्यानंतर त्याला काही अटी असतात, काही नियम असतात. बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्यानंतर तो संघाचा अत्यंत बाणेदार असा सभासद बनत असतो. आणि 20 वर्षापासून ते 29 वर्षापर्यंत म्हणजे जवळपास 9 वर्ष सिद्धार्थ गौतम संघाचा तो अत्यंत इमानदार, बाणेदार, शूरवीर आणि प्रामाणिक असा सदस्य असतो. वयाच्या 29व्या वर्षी परंतु अशी एक घटना घडते की शाक्य आणि कोलीय या दोन राज्यांमध्ये नेहमी रोहिणी नदीच्या पाण्यावरून वाद असतो. आणि रोहिणी नदीच्या पाण्यावरून वाद असल्यामुळे शाक्य आणि कोलीय यांच्यामध्ये अनेक वेळा भांडणं होत असत, वादविवाद होत असत. आणि यावेळेस सुद्धा त्यांची भांडणं होतात, वादविवाद होतात. आणि मग ते असं ठरवतात की यावेळेस आपण युद्ध करायचं आहे. आणि युद्ध करून हा जो म्हणजे हा जो यावरती जो तोडगा आहे, जो उपाय आहे, केवळ युद्धाने शमू शकतो, युद्धाने नष्ट होऊ शकतो. अशा प्रकारे सेनापती एक सभा घेत असतो त्यांच्या संथागारामध्ये. आणि सभा घेऊन त्या ठिकाणी सांगतो. शाक्यांचा एक नियम असतो, कुठलाही निर्णय पहिल्यांदा, दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा जर तो संमत झाला असेल तर त्याला पूर्ण रूपाने संमती दिल्या जात असे. आणि तर त्याला जर कोणाचा विरोध असेल तर तशा प्रकारे विरोध दर्शवण्याची मुभा सुद्धा त्यांच्यामध्ये असे. म्हणजे आपण बघतो की त्याही काळामध्ये शाक्य लोकांमध्ये लोकशाही पद्धती होती. म्हणजे सर्वांचा विचार विनिमय करून प्रत्येक कार्य केलं जात असे. कारण ही लोकशाही पद्धती आहे. आणि त्या लोकशाही पद्धतीला अनुसरून विचार करण्याची, आपले मत मांडण्याची सर्वांना मुभा होते. सिद्धार्थ गौतम उभा राहतो आणि म्हणतो की माझं असं म्हणणं आहे की शाक्यांनी कोलियांसोबत म्हणजे युद्ध करू नये. कारण वैराने वैर कधी शांत होत नाही. वैराला जर शांत करायचं असेल तर मैत्री भावनेने आपण त्याला शांत केलं पाहिजे. अशा प्रकारे सिद्धार्थ गौतम आपल्या परीने सेनापतीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. परंतु सेनापती त्याला म्हणतो की हे तुझं जे तत्वज्ञान आहे हे तुझ्या सोबत राहू दे. हे तत्वज्ञान एका साधू संन्यासाला शोभण्यासारखं आहे, क्षत्रियांना शोभण्यासारखं नाही. आणि अशा प्रकारे दोन गट तिथे पडत असतात. एक सिद्धार्थाच्या बाजूने असतो, एक सेनापतीच्या बाजूने असतो. परंतु सेनापतीच्या बाजूने जास्त लोक असतात, कारण सेनापती त्या लोकांचे मन अशा प्रकारे वळवतो की सिद्धार्थाच्या बोलण्याचा त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही. आणि मग ठरतं की शाक्यांसोबत युद्ध करायचं आहे. परंतु सिद्धार्थ गौतमाने विरोध केल्यामुळे दोन गट पडले होते. आणि त्यामुळे सेनापती त्यांना स्पष्टपणे सांगतो की तू संघाच्या कामामध्ये अडथळा निर्माण केला आहे, तुला शिक्षा होणार आहे. आणि मग त्याला शिक्षा सांगितली जाते. एक तर तुझ्या परिवाराची संपूर्ण संपत्ती जप्त केल्या जाईल, दुसरी गोष्ट की तुझ्या परिवारावरती बहिष्कार टाकण्यात येईल, तिसरी गोष्ट तुला युद्धामध्ये सहभागी व्हावं लागेल, आणि चौथी गोष्ट तुला देहत्याग म्हणजे देश त्याग करावा लागेल, या देशातून तुला जावं लागेल. म्हणजे अशा प्रकारच्या अटी त्याच्या समोर असतात. तेव्हा सिद्धार्थ गौतम म्हणतो की पहिली जी माझ्या पित्याची जी धनसंपदा किंवा जमीन आहे तिला तुम्ही हिरावून घेऊ नका, कारण त्याच्या उपजीविकेचं ते एक साधन आहे. त्यामुळे त्यांच्यावरती तो अन्याय करू नका. अपराध मी केला आहे, शिक्षा सुद्धा मलाच झाली पाहिजे. त्याच्यानंतर पुन्हा माझ्या परिवारावरती बहिष्कार सुद्धा टाकू नका तो म्हणतो. आणि युद्धामध्ये तर माझा म्हणजे त्याला विरोध आहे, मी युद्धामध्ये सामील होऊ शकत नाही. चौथा पर्याय मला योग्य वाटतो, देहत्याग किंवा देशत्याग. तर त्या ठिकाणी तो म्हणतो की ठीक आहे, हा पर्याय मी घेणार आहे. आणि त्यानंतर सिद्धार्थ गौतम
ग्रहत्याग करत असतो, म्हणजे परिवर्जक होण्याचा तो निर्णय घेत असतो. परिवर्जक होण्याचा निर्णय घेतल्यानंतर सिद्धार्थ गौतम प्रवर्जित होत असतो. प्रवर्जित झाल्यानंतर ज्या दिवशी सिद्धार्थ गौतमाने परिवर्जा घेतली, घर सोडलं, ज्याला साहित्यामध्ये महाभिनिष्क्रमण असं म्हटलं जातं. सर्वसामान्य व्यक्ती जर प्रवर्जित होत असेल तर त्या ठिकाणी त्याला प्रवर्जा किंवा संन्यास म्हटलं जातं. परंतु बोधिसत्व जेव्हा ग्रहत्याग करत असतो, घर सोडत असतो, तर त्याला महाभिनिष्क्रमण असं म्हटलं जातं. तर आजच्या या आषाढ पौर्णिमेच्या दिनी सिद्धार्थ गौतम याने घराचा त्याग केला, अर्थात महाभिनिष्क्रमण केलं. हे सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण आजची ही घटना या आषाढ पौर्णिमेच्या आहे. त्यानंतर सिद्धार्थ गौतम भृगु ऋषींच्या आश्रमामध्ये जातो, तिथे तपश्चर्याचे प्रकार बघतो. तिथे पुन्हा आलार कालमाकडे जातो. आलार कालमाचं जे काही सांख्य तत्व आहे तर 7 पायऱ्यापर्यंत त्या ठिकाणी सांख्य तत्वाचा तो अभ्यास करतो. त्याच्यानंतर उदकराम पुताकडे जातो, त्यांचं सुद्धा ते 8वी ज्ञानाची पायरी जाणत असतात, त्यांच्याकडे सुद्धा ते जातात आणि तिथे गेल्यानंतर त्यांच्याकडून सुद्धा ते आत्मसात करतात. पुन्हा त्यांचं समाधान होत नाही, पुन्हा आपण जे ज्ञान आत्मसात केलं आहे त्या ज्ञानाच्या आधारावरती ते उर्वेला वनखंडामध्ये ध्यान साधना करण्यासाठी जात असतात आणि व्रतवैकल्य करण्यासाठी जातात. ध्यान साधना व्रतवैकल्य त्या काळामध्ये प्रमुख असा एक मार्ग म्हटला जात असे. त्याला ध्यान साधना म्हणता येणार नाही, व्रतवैकल्यच म्हटलं जातं, कारण तपश्चर्या करणे हा त्या काळामध्ये एक भाग होता. आणि मग सिद्धार्थ गौतम उर्वेला वनखंडामध्ये जात असतो. तिथे त्याला 5 परिवर्जक सुद्धा भेटतात, कौंडिन्य, भद्दीय, अश्वजित, महानाम, म्हणजे अशा प्रकारे जे काही 5 परिवर्जक आहे तर ते 5 परिवर्जक त्या सिद्धार्थ गौतमाच्या सोबत त्या ठिकाणी राहत असतात आणि त्याच्यासोबत ते राहत असल्यामुळे एका गुरुप्रमाणे त्यांना ते मानत असतात. आणि 6 वर्षापर्यंत सिद्धार्थ गौतम त्या ठिकाणी तपश्चर्या करतो, व्रतवैकल्य करतो, शरीराला देहदंड देतो आणि हे सर्व केल्यानंतर मात्र सिद्धार्थ गौतमाला काही सुद्धा प्राप्त होत नाही. अत्यंत कठोर अशी तपश्चर्या सिद्धार्थ गौतम करत असतात, परंतु त्यांना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं असं ज्ञान प्राप्त होत नाही. आणि शेवटी ते म्हणतात की हा एक दुःखमुक्तीचा मार्ग नव्हे, कारण एवढी तपश्चर्या करून, एवढं व्रतवैकल्य करून अगदी शेवटी मृत्यूच्या म्हणजे समीप ते जात असतात, एवढे वीक, एवढे कृश ते होतात आणि मग ते ठरवतात की हा मार्ग काही योग्य नाही आहे. आणि मग सिद्धार्थ मातेने जे दिलेली जी खीर आहे ती खीर ते सेवन करतात, ताजे तवाने होतात, सुपतिठ नावाच्या बेटावरती अंघोळ करतात आणि पुन्हा गया या ठिकाणी जात असतात. तर खीर सेवन केल्यानंतर मात्र जे 5 परिवर्जक असतात त्यांना ते सोडून जातात आणि ते म्हणतात की सिद्धार्थ गौतम आता तपभ्रष्ट आहे, सिद्धार्थ गौतम आता बुद्ध होऊ शकत नाही. ज्यामध्ये तो कौंडिन्य सुद्धा असतो, ज्या 8 ब्राह्मणांपैकी तो अत्यंत तरुण असतो आणि बाकीचे जे काही 4 जण असतात तर ते 4 जण त्या 8 ब्राह्मणांचे काही मुलं असतात. तो सर्वांकडे कौंडिन्य जात असतो. जेव्हा सिद्धार्थ गौतमाने परिवर्जा घेतली तेव्हा तर त्यापैकी काही जण येत नाहीत, परंतु काही जण मात्र त्याच्यासोबत त्यांचे मुलं येत असतात. हेच 5 परिवर्जक त्या 8 ब्राह्मणांचे मुलं असतात. आणि मग अशा प्रकारे ते सोडून त्यांना जातात. सिद्धार्थ गौतम खीर सेवन केल्यानंतर गयेला जातो. तिथे एक शेतकरी सिद्धार्थ गौतमाला 7 मुठी गवत दान करतो असं म्हटलं आहे. त्या गवताचं ते आसन बनवतात, वज्रासन बनवतात आणि त्या ठिकाणी ध्यान मनन चिंतन करतात. आणि ध्यान मनन चिंतन केल्यानंतर सम्यक संबोधीचा सिद्धार्थ गौतमाला लाभ होत असतो, अर्थात ते त्या ठिकाणी बुद्ध बनतात. म्हणजे त्या बोधिवृक्षाखाली जेव्हा भगवंत बुद्ध बनत असतात, वैशाख पौर्णिमेला भगवंताला हे ज्ञान प्राप्त होत असते. आणि मग 7 आठवड्यापर्यंत भगवंत त्या जे ज्ञान त्यांना प्राप्त झालं होतं त्या ज्ञानाचं ते चिंतन मनन करतात. त्या ज्ञानाला पुन्हा पुन्हा त्या ज्ञानाचं ते सुख घेतात आणि सुख घेतल्यानंतर पुन्हा ते असा विचार करतात की हे ज्ञान मी आता कोणालाही म्हणजे न सांगितलं पाहिजे, याला मी पूर्णत्वास नेलं पाहिजे आणि मीच मात्र सुखामध्ये जीवन जगलं पाहिजे. असं म्हटल्याबरोबर साहित्यामध्ये असा उल्लेख आहे की ब्रह्मा सहपती त्या ठिकाणी ही सिद्धार्थ गौतमाच्या म्हणजे बुद्धाच्या मनातील विचार जाणतो आणि बुद्धाच्या मनातील विचार जाणल्यानंतर तो म्हणतो की अरे रे, असं होऊ नये. सम्यक संबुद्धाचं जर चित्त निष्क्रियतेकडे जर वळालं असेल तर हे मात्र योग्य नाही आहे. संपूर्ण जग दुःखामध्ये आहे, संपूर्ण जग दुःखामध्ये पछालेला आहे, दुःखाने ग्रासलेला आहे आणि या दुःखी लोकांना, कष्टी लोकांना जर भगवंत
आपल्या धम्माचा जर उपदेश करत नसतील तर ते मात्र योग्य नाही आहे. भगवंताचं मन आपण धम्म प्रचाराकडे वळवलं पाहिजे असा त्या ठिकाणी ब्रह्मासपती विचार करतो. आणि एखाद्या बलवान पुरुषाप्रमाणे दूर केलेला हात जवळ करतो असं म्हटलं आहे. अंगावरती त्या ठिकाणी वस्त्र घेतो आणि तो भगवंताच्या समोर येतो आणि तो म्हणतो की भगवान, या मगध देशामध्ये अनेक विचाराचे लोक आहेत. भगवान, ज्याप्रमाणे कमळ हे पाण्यामध्ये असतो, पाण्याच्या वर सुद्धा असते, पाण्याच्या अधिक सुद्धा वर असते, म्हणजे अगदी तशाच प्रकारे या मगध देशामध्ये सुद्धा वेगवेगळ्या विचाराचे भगवान लोक आहेत. भगवंताचा उपदेश श्रवण करणारे लोक सुद्धा भगवंताला या भूमीमध्ये मिळतील अशा प्रकारे भगवंताने उपदेश करावा. कारण भगवंताने जर उपदेश केला नाही तर हे संपूर्ण जग नष्ट होईल. सर्व लोक अज्ञानामध्ये, अंधकारामध्ये, कर्मकांडामध्ये जीवन जगत आहे. आणि म्हणून सम्यक संबुद्धाने आपली अमृतमय देशना सर्व लोकांना द्यावी अशा प्रकारे ब्रह्मा सहपती त्या ठिकाणी भगवंताला विनंती करतो असं म्हटलेलं आहे. आणि मग भगवंत त्या ठिकाणी विचार करतात की बरोबर आहे, सर्व लोकांना उपदेश दिला पाहिजे आणि भगवंत संमती दर्शवतात. संमती दर्शवल्यानंतर ब्रह्मा सहपती सर्व लोकांना म्हणजे सांगत असतो की तुमचे कान आता उघडे करा. आता भगवंत धम्माचा वर्षाव करत आहे, धम्म उपदेश करत आहे. ज्याप्रमाणे एखादा चातक पक्षी पाण्याची वाट पाहत आहे, अगदी तशाच प्रकारे असंख्य लोक बुद्धांचा उपदेश ऐकण्यासाठी तत्पर असतात. आणि मग बुद्ध विचार करतात की आता मी नेमकं कोणाला उपदेश केला पाहिजे, मी कोणावरती अनुकंपा केली पाहिजे. कारण मी जे ज्ञान प्राप्त केलं आहे ते अत्यंत गंभीर आहे, अत्यंत दुर्दम्य आहे, अत्यंत कठीण आहे. आणि अशा प्रकारचं ज्ञान हे विद्वान लोकांना समजण्यासाठी सुद्धा अत्यंत कठीण आहे. तर मग सर्वसामान्य लोकांची काय अवस्था आहे, अशा प्रकारे भगवंत विचार करतात. आणि विचार करत असताना ते जाणतात की हे सर्वात अगोदर मी माझ्या पूर्व गुरुला अर्थात आलार कालाम यांना सांगितलं पाहिजे. आणि ते आपल्या ज्ञानाने, ज्ञानचक्षुने जाणतात की आलार कालाम तर 7 दिवसापूर्वी मृत्यूला प्राप्त झाला आहे. त्याच्यानंतर पुन्हा त्यांना उदक रामपुताची आठवण येते. उदक रामपुत ज्या रात्री भगवंताला ज्ञान प्राप्त होते, अगदी अंध्याच दिवशी तो मृत्यूला प्राप्त होत असतो. भगवंत असे म्हणतात की अरे, दोघही सुद्धा अत्यंत सिलवान होते, अत्यंत सदाचारी होते, अत्यंत गुणवान होते. अनेक वर्षापासून त्यांनी सदाचाराचं अनुसरण केलं होतं, त्यांचं चित्त निर्मळ होतं. माझ्या धम्माला ते तात्काळ समजू शकले असते. अशा प्रकारे भगवंत त्यांच्या प्रती कृतज्ञ भाव व्यक्त करत असतात. पुन्हा त्यांना आठवतं की पंचवर्गीय परिवर्जकांना आपण उपदेश केला पाहिजे. त्यांनी माझी खूप सेवा केली, त्यांनी मला गुरुप्रमाणे मानलं, मी त्यांना उपदेश दिला पाहिजे. अशा प्रकारची भावना भगवंताच्या मनामध्ये निर्माण होते. आणि भगवंत जाणतात की आता सध्या ते कुठे आहे. भगवंत आपल्या दिव्य चक्षुने बघतात की रसीपतन मृगदाय वनामध्ये त्या ठिकाणी आता सध्या ते वास्तव्य करत आहे. तेव्हा भगवंत गयेवरून रसीपतन मृगदाय वन अर्थात सारनाथ या ठिकाणी पायी प्रवास करत असतात. आणि तिथे जेव्हा भगवंत येतात तर भगवंत आल्यानंतर भगवंताला ते बघतात. आणि बघितल्यानंतर ते विचार करतात की बघा, तपभ्रष्ट सिद्धार्थ गौतम आपल्याकडे येत आहे. आपण त्यांना कुठल्या प्रकारचा सन्मान द्यायचा नाही, कुठल्याही प्रकारे त्यांचं पात्र घ्यायचं नाही, त्यांना पाय धुण्यासाठी पाणी द्यायचं नाही. उच्च कुळामध्ये त्यांचा जन्म झाला असल्यामुळे केवळ त्यांना बसण्यासाठी आपण आसन द्यायचं आहे. म्हणजे बघा, अशा प्रकारची ते भावना मनामध्ये निर्माण करतात. परंतु बुद्ध जेव्हा जेव्हा त्यांच्या समीप येतात, जवळ येत असतात, जवळ आल्यानंतर मात्र ते आपल्या विचारावरती ठाम राहत नाहीत. लगेच ते उठून उभे राहतात. एक जण भगवंताचं भिक्षापात्र घेते, एक जण भगवंताला पाय धुण्यासाठी पाणी देते, एक जण भगवंताचा चिवर घेते, एक जण भगवंताला बसण्यासाठी आसन टाकते. म्हणजे अशा प्रकारे ज्या व्यक्तींचं मनामध्ये द्वेषाची भावना किंवा रागाची भावना काही क्षणापुरती का होईना त्यांच्या चित्तामध्ये निर्माण होते, परंतु भगवंताचं जे व्यक्तिमत्व आहे, भगवंताची जी प्रसन्नचर्या होती, बुद्धांचं जे बल होतं, त्या बलाच्या आधाराने ते पाचही परिवर्जक पूर्णपणे बदलतात आणि भगवंताची सेवा करू लागतात. ते भगवंताला नावाने संबोधतात. तेव्हा भगवंत असे म्हणतात की परिवर्जकांनो, आता सम्यक संबुद्ध झालेले आहेत, भगवंताला तुम्ही नावाने संबोधू नका. ते म्हणतात की असं कसं आहे, तुम्ही तर तपभ्रष्ट आहात. भगवंत त्यांना समजून सांगतात. समजून सांगल्यानंतर ते म्हणतात की याच्यापूर्वी मी कधी असा दावा केला होता का की मी सम्यक संबुद्ध आहे. ते सुद्धा हुशार असतात, ज्ञानी असतात. ते म्हणतात की होय, याच्यापूर्वी आपण असं कधीही दावा केलेला नाही आहे. आणि त्यानंतर मग ते भगवंताची पूजा करतात. आणि मग भगवंताला विचारतात की तुम्ही काय केलं. आम्ही गेल्यानंतर भगवंत सर्व वृत्तांत त्यांना सांगत असतात.
त्यांच्या काय ते लक्षामध्ये येत नाही, भगवंत जे सांगतात त्यांच्या लक्षामध्ये येत नाही, तेव्हा भगवंत असे म्हणतात की मी तुम्हाला जे ज्ञान प्राप्त केलं आहे त्या ज्ञानाचा मी तुम्हाला उपदेश करणार आहे. तुमचं मन प्रसन्न करा, आनंदी करा, तुमचे चक्षु उघडे करा आणि धम्म श्रवण करा. आणि भगवंत त्या पंचवर्गीय परिवर्जकांना उपदेश देतात. तो दिवस म्हणजे आजचा आषाढ पौर्णिमेचा दिवस आहे. बघा किती महान आणि अत्यंत महत्वपूर्ण आजचा ही पौर्णिमा आहे. किती महान विशेषता या पौर्णिमेची आहे, ज्याला गुरुपौर्णिमा सुद्धा म्हटलं जात. म्हणजे भगवंत हे गुरु, संपूर्ण जगाचे गुरु भगवंत आहेत. आणि आज भगवंताने आपल्या 5 शिष्यांना आजच्या दिनी उपदेश केला आहे, त्यांना दुःखातून पूर्णपणे मुक्त होण्याचा मार्ग सांगितला आहे. पण आजच्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा सुद्धा म्हटलं जातं. अन्य धर्मामध्ये परंपरा वेगळी असेल, परंतु खऱ्या अर्थाने बुद्धांच्या या सिद्धांताला अनुसरूनच गुरुपौर्णिमा ही संकल्पना समोर आलेली असेल. आणि म्हणून भगवंत त्यांना उपदेश करतात, ज्याला बौद्ध साहित्यामध्ये धम्मचक्कपवतन सुत्त असं म्हटलं जातं. धम्मचक्कपवतन सुत्तांचा उपदेश भगवंत त्यांना देत असतात. भगवंत उपदेश करतात. उपदेश करत असताना भगवंत भिक्खूंनो, आपण विशुद्धी मार्गाचं अनुसरण केलं पाहिजे. विशुद्धी मार्गाचं जर आपण अनुसरण केलं तर आपण सुखपूर्वक जीवन जगू शकतो. मग विशुद्धी मार्ग काय आहे, तर भगवंत असे म्हणतात की माझ्या विशुद्धी मार्गाचे 5 अंग आहे. एक अंग आहे प्राण्यांची हिंसा न करणे, दुसरा अंग आहे चोरी न करणे, तिसरा अंग आहे व्यभिचार न करणे, चौथा अंग आहे की खोटं न बोलणे, निंदा ननस्ती न करणे, चहाडी चुगली न करणे, व्यर्थ बडबड न करणे आणि कुठल्याही प्रकारच्या नशपतनाचं सेवन न करणे. हे 5 सील सदाचाराचा मार्ग आहे. या सदाचाराच्या मार्गाचं जर तुम्ही अनुसरण केलं तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सुखाला प्राप्त होऊ शकता. भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये आपण जीवन जगत असताना चांगले कर्म करत आहोत की वाईट कर्म करत आहोत, त्याचं एक मोजमाप असलं पाहिजे. ज्याप्रमाणे एखादी वस्तू आपण मोजत असतो आणि वस्तू मोजत असताना त्या वस्तूचं एक मोजमाप जर असेल तर योग्य प्रकारे वस्तू आपण मोजू शकतो. अगदी तशाच प्रकारे आपल्या जीवनाचा कुशल आणि अकुशल कर्माचं एक मोजमाप असलं पाहिजे. आणि ते मोजमाप म्हणजे शील आहे, ते मोजमाप म्हणजे सदाचार आहे, ते मोजमाप म्हणजे नीतिमत्ता आहे. जर शीलरूपी सदाचार तुमच्या जीवनामध्ये असेल तर खऱ्या अर्थाने तुम्ही सुखाला प्राप्त होऊ शकता. अशा प्रकारे भगवंत विशुद्धी मार्गांचा उपदेश पंचवर्गीय परिवर्जकांना देत असतात. त्याच्यानंतर त्यांचं मन प्रसन्न होते, आनंदी होते. आणि आनंदी झाल्यानंतर, प्रसन्न झाल्यानंतर भगवंत त्यांना 4 आर्य सत्यांचा उपदेश देतात. जगामध्ये दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, दुःखाचं निवारण आहे आणि दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग आहे. भगवंत असेल तर भिक्खूंनो, जगामध्ये दुःख आहे, जन्म घेणे दुःख आहे, आजार पण दुःख आहे, म्हातार पण दुःख आहे, मृत्यू दुःख आहे, प्रियांचा वियोग दुःख आहे, प्रियांचा संयोग दुःख आहे, इच्छेची पूर्ती न होणे दुःख आहे. म्हणजे संक्षिप्त रूपाने 5 उपादान स्कंद रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान हे दुःखकारक आहे असं भगवंत सांगतात. मग या दुःखाचं काय कारण आहे, तर भगवंत म्हणतात की तृष्णा, काम तृष्णा आहे, भव तृष्णा आहे आणि विभव तृष्णा आहे. मग या तृष्णेला आपण नष्ट करू शकतो का, तर भगवंत म्हणतात की नष्ट करू शकतो. मग नष्ट करण्याचा मार्ग कोणता आहे, तर नष्ट करण्याचा मार्ग आर्य अष्टांगिक मार्ग आहे. सम्यक दृष्टी आहे, सम्यक संकल्प आहे, सम्यक वाचा आहे, सम्यक कर्मांत आहे, सम्यक स्मृती आहे, सम्यक व्यायाम आहे, सम्यक समाधी आहे. म्हणजे अशा प्रकारे सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी, अशा प्रकारे 8 अंगाने भगवंताने उपदेश केला आहे. म्हणजे हा उपदेश सविस्तर रूपाने भगवंताने दिला आहे. तर हा उपदेश केल्यानंतर, हा उपदेश केल्याबरोबर जे कौंडिन्य नावाचे भिक्खू असतात, तर कौंडिन्य नावाच्या भिक्खूंना त्या ठिकाणी निर्मळ चक्षु उत्पन्न होत असतो. निर्मळ चक्षु उत्पन्न होतो म्हणजे काय आहे, तर जे जे उत्पन्न होणार आहे ते नष्ट होणार आहे, जे जे उत्पन्न होणार आहे ते क्षणभंगुर आहे, जे जे उत्पन्न होणार आहे ते परिवर्तनशील आहे. अशा प्रकारचं निर्मळ चक्षुज्ञान त्या ठिकाणी कौंडिन्य यांना प्राप्त होते. तेव्हा भगवंत असं बहु कौंडिन्य, अग्ग कौंडिन्य, म्हणजे कौंडिन्यानी जाणला आहे, समजून घेतला आहे आणि कौंडिन्य त्या ठिकाणी श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त होत असतात. म्हणजे आजच्या या मंगलमय दिनी हा अत्यंत महत्त्वपूर्ण जगाच्या इतिहासामध्ये भगवंताने आषाढ पौर्णिमेचा उपदेश दिलेला आहे.
त्याच्यानंतर असं आपण साहित्यामध्ये बघतो की भगवंताने जेव्हा 1 वर्षावास म्हणजे सिद्धार्थ गौतम जेव्हा मृत्यूला प्राप्त होतो, तर मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर महामाया जेव्हा मृत्यूला प्राप्त होत असते, तर महामाया मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर केवळ सिद्धार्थ गौतमाचं 7 वर्षाचं वय असते आणि त्या 7 वर्षाच्या 7 दिवसामध्ये सिद्धार्थ गौतम केवळ 7 दिवसाचा असताना महामाया मृत्यूला प्राप्त होत असते. आणि असं म्हटलं आहे की तुसित देवलोकामध्ये भगवंत स्वतः महामायेला अभिधम्माचा उपदेश देत असतात आणि अभिधम्माचा उपदेश दिल्यानंतर म्हणजे त्या ठिकाणी सारिपुत्त भंतेना सुद्धा तो उपदेश दिला जात होता आणि मग सारिपुत्त भंतेजी अन्य भिक्खूंना तो उपदेश देत होते. तर आजच्या या दिनी म्हणजे आषाढ पौर्णिमेच्या दिनी भगवंताने आपल्या मातेला तुसित देवलोकामध्ये म्हणजे अभिधम्माचा उपदेश दिलेला आहे. ती सुद्धा एक आषाढ पौर्णिमेचं एक विशेष रूपाने आजचं महत्व आहे. त्याच्यानंतर आपण बघतो की भगवंताचं जेव्हा महापरिनिर्वाण होते आणि महापरिनिर्वाण झाल्यानंतर जे सुभद्र नावाचे म्हणजे भिक्खू असतात, ते सुभद्र नावाचे भिक्खू अभद्र अशी वाणी बोलू लागतात आणि अभद्र वाणी बोलत असल्यामुळे ते म्हणतात की बरं झालं भगवंताचं महापरिनिर्वाण झालं, बरं झालं भगवंत मृत्यूला प्राप्त झाले, आता आपल्याला कोणीही काही बोलणार नाही, आता आपल्याला जसं वाटेल तशा प्रकारचं आपण जीवन जगू शकतो. आणि हे जे वचन आहे तर हे वचन महाकाश्यप नावाचे भिक्षू ऐकत असतात. महाकाश्यप नावाचे भिक्षू हे ऐकतात आणि ते विचार की अरे आता नुकतंच भगवंताचं महापरिनिर्वाण झालं आहे आणि भिक्षूंमध्ये जर अशा प्रकारची भावना जर उत्पन्न होत असेल तर धम्म लोप पावे. आणि मग महाकाश्यप भंतेजी त्यांच्या अध्यक्षतेखाली राजा अजातशत्रू त्यांना सर्व प्रकारचं सहकार्य करतो आणि राजगृहाच्या पायथ्याशी जी सप्तपर्णी गुफा असते त्या सप्तपर्णी गुफेच्या पायथ्याशी त्या ठिकाणी पहिली धम्मसंगती भरत असतात, ज्यामध्ये 500 भिक्षू म्हणजे त्या संगीतीमध्ये सामील होत असतात आणि त्या 500 भिक्षूंच्या द्वारा धम्म आणि विनय या दोन्ही गोष्टीचं संगायन होत असते. भंते आनंद त्या ठिकाणी सुत्तांचं संगायन करत असतात, उपाली त्या ठिकाणी विनयाचं संगायन करत असतात. म्हणजे भगवंताच्या महापरिनिर्वाणानंतर ही जी पहिली धम्मसंगती भरली आहे, धम्म आणि विनय यांचं योग्य प्रकारे संगायन करण्यासाठी भरली होती, ती धम्म परिषद धम्म संगिनी आजच्या या आषाढ पौर्णिमेला भरली होती असं म्हटलं आहे. म्हणजे विविध अंगाने आजची ही जी आषाढ पौर्णिमा आहे तर विविध अंगाने आजची आषाढ पौर्णिमा महत्व घेऊन आलेली आहे. आणि म्हणून आज या आषाढ पौर्णिमेपासून ते अश्विनी पौर्णिमेपर्यंत महत्वपूर्ण आहे. भिक्षूंचा वर्षावास या ठिकाणी संपन्न होत असतो. आजच्या या पौर्णिमेला म्हणजे आषाढ पौर्णिमेला भगवंतांनी स्वतः रसीपतन मृगदाय वनामध्ये आणि 5 पंचवर्गीय परिवजकाने आजच्या या पौर्णिमेला रसीपतन मृगदाय वनामध्ये वर्षावास सुद्धा केला होता. संघाची स्थापना सुद्धा याच पौर्णिमेला झाली होती. म्हणजे अशा प्रकारे विविध अंगाने तेव्हापासून वर्षावास ही परंपरा बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. भिक्खूंचा वर्षावास आषाढ पौर्णिमा ही अश्विन पौर्णिमेपासून पर्यंत त्या ठिकाणी चालू असतो. या वर्षावासा कालावधीमध्ये सदग्रस्तांनी सदग्रहींनी उपोषित शिलाचं अनुसरण करून पौर्णिमा असेल, अमावस्या असेल आणि अष्टमी असेल या 4 दिवस आपल्या जीवनामध्ये उपोषित शिलाचं आपण अनुसरण केलं पाहिजे, आचरण केलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने अशा प्रकारचं अनुसरण करून दानशील आणि प्रज्ञा ह्या 3 गोष्टींचं आपण आचरण खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं आपण पुण्य संपादन करू शकतो. म्हणजे या संसारामध्ये सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी हे कर्म करणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि म्हणून ही जी आषाढ पौर्णिमा आहे ही आषाढ पौर्णिमा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ही पौर्णिमा अत्यंत सन्मानाने, अत्यंत थाटामाटाने आणि अत्यंत उत्साहामध्ये आपण संपन्न केली पाहिजे. कारण संपूर्ण जग ही पौर्णिमा अत्यंत चांगल्या प्रकारे संपन्न करत असते. बाबासाहेबांच्या महान पुण्याईमुळे आपल्याला भगवंताचा पवित्र हा सद्धम्म प्राप्त झालेला आहे आणि त्यामुळे या सद्धम्माचं अनुसरण करणे, सद्धम्माला धारण करणे आणि धम्म चळवळ गतिमान करणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आमचे या प्युरिटी ऑफ माइंड या चॅनलच्या द्वारा आपण ही जी धम्मदेशना श्रवण करत आहात, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या विषयावरती आपल्याला दररोज धम्मदेशना श्रवण करायला मिळणार आहे. आणि म्हणून हे जे धार्मिक चॅनल आहे, कारण सध्याची जी परिस्थिती आहे ती सध्याची परिस्थिती कोरोनाची परिस्थिती आहे, अत्यंत भयंकर अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे एकत्र बसून आपण धम्मदेशना
श्रवण करू शकत नाही किंवा करत नाही आहे सध्या तरी, कारण मृत्यूचं भय आहे, प्रत्येकाला मृत्यूचं भय आहे. आणि त्यामुळे हे जे काही माध्यम आहे म्हणजे ऑनलाईनचं माध्यम आहे, तर हे ऑनलाईनचं माध्यम सध्याच्या घडीला अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि म्हणून आपण या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. कारण आपल्याला जर आपण सबस्क्राईब जर केलं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे लिंक आपोआप मिळेल, नोटिफिकेशन मिळेल. आणि त्यामुळे ही एक धम्म चळवळ आहे. सध्याच्या घडीला धम्म प्रचार आणि प्रसार करण्याचं हे एक अत्यंत महत्त्वपूर्ण असं माध्यम आहे. आणि मग ज्या काळाला अनुसरून काळानुरूप जे काही माध्यम असतील त्या माध्यमाला अनुसरून आपण धम्माचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. आपण दानशील आणि प्रज्ञेचा अभ्यास केला पाहिजे. आणि आपलं जे मानवी जीवन आहे या मानवी जीवनाला आपण सूक्ष्म बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आजच्या या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता केवळ पौर्णिमेचं महत्त्व थोडक्यामध्ये तुम्हा सर्वांना या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. आपण ही धम्मदेशना अत्यंत शांत चित्ताने श्रवण केली. आपणा सर्वांना आयुष्य वर्ण सुखाने बलप्राप्त हो. आपणा सर्वांच्या इच्छित आणि पार्थित मनोकामना ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही धम्मदेशना समाप्त करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना